आपण पाहत आहात लोकप्रबोधन, सर्वसामान्य जनतेचा हक्काचा न्यूज चॅनल। पाटली त्यांच्यावर कसे कारवाई लगेच होत्या, याच्यावर कारवाई नाही होत। हा तिथं डब्बूला भेटतो रे एवढा काय भेटतं त्यांना? मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावावर काळोखासारखी छाया पसरवणारी थरारक आणि मन सुन्न करणारी घटना। एका लहानशा निरागस बालिकेवर झालेला अत्याचार आणि तिची निर्घृण हत्या ही केवळ डोंगराळे गावाची नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या माथ्यावरचा काळा ठिपका आहे। घटनेनंतर डोंगराळे गाव पूर्णपणे बंद ठेवण्यात आले। प्रत्येक घराला लावलेली कुलपे, रस्त्यावर उसळलेली शांतता आणि हताश चेहऱ्यांनी गावातील माहोल अधिकच वेदनादायी झाला होता। गावातील महिला, लहान मुली आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले। त्यांच्या डोळ्यांतील वेदना आणि संताप शब्दांच्या पलीकडचा होता। मालेगाव कुसुंबा रोडवरील डोंगराळे येथे ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन छेडले। आंदोलनात किन्नर समाजानेही मोठ्या संख्येने सहभाग घेतला व न्यायाची मागणी केली। आरोपीला फाशी झालीच पाहिजे हे एकच वाक्य प्रत्येकाच्या तोंडी ऐकू येत होते। महिला ग्रामस्थांना शांत करण्याचा पोलीस प्रशासनाकडून अनेकदा प्रयत्न झाला, मात्र ग्रामस्थांचा संताप ओसरण्याचे नाव घेत नव्हता। चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची माहिती घेत पीडित कुटुंबियांना धीर दिला। हायवेवर वाहनांची प्रचंड गर्दी होऊन चक्काजामची स्थिती निर्माण झाली होती। निष्पाप बालिकेवर घडलेला हा अमानुष प्रकार समाजाला हादरवून सोडणारा आहे। आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी हीच सर्वांची एकमुखी मागणी होत आहे। लोकप्रबोधन मराठी न्यूज नेटवर्क महाराष्ट्रचे वामन शिंदे, डोंगराळे, मालेगाव। डोंगराळे गावात मालेगाव तालुक्यात जी घटना घडली, अतिशय माणुसकीला काळीमा फासणारी निंदनीय अशी घटना घडली। या घटनेचा संपूर्ण सुवर्णकार समाज, नामपूर परिसर, नामपूर सराफ असोसिएशन तीव्र या घटनेचा आम्ही निषेध व्यक्त करतो आणि ज्या आरोपीने वाईट कृत्य केलं त्याला लवकरात लवकर मरेपर्यंत फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आम्ही या ठिकाणी माननीय API साहेब, काळे साहेब यांना आम्ही निवेदन देण्यासाठी आलोय। तरी साहेबांनी आमची विनंती लवकरात लवकर वरती पाठवावी आणि त्या आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी ही सर्वांतर्फे आम्ही साहेबांना विनंती करत आहोत। ही जी घटना झाली आहे ही फक्त एक समाज म्हणून नाही तर ही समाजाला जेही वाईट प्रवृत्तीने पाहणारे लोक आहे किंवा जे लोक आहेत यांना चांगल्या प्रकारे मोठ्यात मोठी शिक्षा सरकारने द्यावी हीच आम्ही सरकारच्यांनी प्रार्थना करतो। झालेल्या ज्या घटनेचा हा तीव्र प्रमाणात तीव्र निषेध आम्ही सर्व सुवर्णकार बांधव नामपूर या ठिकाणी करत आहोत। तर सरकारला एकच विनंती आहे की लवकरात लवकर हा जो खटला आहे हा फास्ट ट्रॅकवर घेऊन त्याला महिन्याभराच्या आत या ठिकाणी शिक्षा झाली पाहिजे, फाशीची शिक्षा झाली पाहिजे, त्याला दुसरी कुठलीही शिक्षा या ठिकाणी त्याला दिली गेली नाही पाहिजे।